राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. राजे म्हणाले, आज मुद्दाम आपण सर्वांना गोळा केला आहे. कऱ्हे पठार आल्यानं आपल्या राज्याचा भाग सुरक्षित झाला आहे. जावळी खोऱ्यामुळं आपली हद्द आता पार समुद्राला मिळाली आहे. आदिलशाही पातशहा मेल्यामुळं विजापूरकरांचा गोंधळ उडालेला आहे. शहजादा औरंगजेब आपल्या वडिलांच्या आजारामुळं आज पुरा अस्वस्थ होऊन दक्षिणेत अडकून पडला आहे. आपल्या राज्याचे दोन्ही शत्रू गाफील असताना आपला कार्यभाग साधून घ्यायला हवा, ही संधी सोडली तर. त्याच वेळी त्र्यंबकपंत डबीर आत आले. राजांनी नजर वळवताच ते म्हणाले, महाराज, बाहेर एक बैरागी आपल्या दर्शनासाठी थांबला आहे. नाव काय? आपलं नाव तो निरंजन सांगतो. आलोच आम्ही. राजे उठले, तातडीनं बाहेर गेले. दाराशी आलेल्या बैराग्याला घेऊन राजे आपल्या महालात गेले. खास सदरेवरची मंडळी चकित झाली. तानाजी म्हणाला, राजाचं साधू संतावर भारी लक्ष. कोणी साधू दाराशी आला की सारी कामं सोडून राजे प्रथम त्यांना भेटतील. बराच वेळ झाला, राजे आले नाहीत. सोनोपंत डबीरांना बोलावणे आले. सोनोपंत राजांच्या महाली गेले. राजांनी सांगितले, सोनोपंत, हे निरंजन बैरागी, ह्यांना 500 होऊन द्या. 500? हो, ते तीर्थाटनाला जात आहेत. हे केव्हाही आले आणि आम्ही झोपलो असलो तरी आम्हाला उठवून यांचं दर्शन करवा. सोनोपंतांच्या सह बैरागी गेला. राजे आपल्या महालाच्या पायऱ्या उतरून खाली आले. सदरेकडे महाराज चालू लागणार तोच मनोहारी आली. ती म्हणाली, मासाहेबांनी आठवण केली. आलोच आम्ही. राजे मनोहारी पाठोपाठ मासाहेबांच्या महाली गेले. महाली सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई उभ्या होत्या. मासाहेब लोडाला टेकून बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी सखुबाई उभ्या होत्या. साहेबांपासून थोड्या अंतरावर महादजी बसले होते. राजांनी जाऊन मासाहेबांचे पाय शिवले. अक्षवंत व्हा. राजे, आज सखू जाणार म्हणते. ती कुठली म्हणते? आमचे जावई बापू म्हणत असतील. हो, त्याचमुळं हाक मारली. सकाळपासून तुमचं दर्शन नाही. फिरंगोजी भेटून गेले. आज सारे गोळा केलेले दिसतात. राजे, असा प्रसंग आला तर कळवावं. काहीतरी गोडधोड करून घालता येतं. ऐनवेळी सांगितलं तर. मासाहेब, आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही. आता एक सोडून एवढ्या सुना हाताखाली असता त्यांना अंदाज येत नाही. आम्ही घरी बसून राज्याच्या बातम्या काढतो आणि घरच्या सुनांना सदरेवरच्या वार्ता कळू नये. सारे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, नेहमीच कसली थट्टा. आम्ही मघाच बोलावणार होतो, पण तुमच्याकडे कोणी बैरागी आला होता म्हणे. जी, खरं आहे. सोयराबाई म्हणाल्या, बैराग्याला सुद्धा वेळ मिळतो, पण सखूबाई घरच्यांकडे लक्ष द्यायला. हां सुनबाई, जिजाबाई म्हणाल्या. सोयराबाई थांबल्या. राजे हसले, म्हणाले, मासाहेब, आम्ही नुसते वैराग्याला भेटलो एवढंच नव्हे तर त्याला 500 होऊन देखील दिले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्या म्हणाल्या, सई, अगं हा भलतीच उधळपट्टी करू लागला. सईबाई म्हणाल्या, उगीच कोणी 500 होऊन बैराग्याला देत नाही. ठीक आहे, आमच्या दातृत्वावर देखील कुणाचा विश्वास नाही. राजे उठत म्हणाले, मासाहेब, सदरेवर सारे खोळंबलेत. आम्ही येतो. हो, पण आज सखू जाऊ दे ना. मुहूर्त पाहिलाय. जाऊ दे ना. महाजी, जी, आठवतं तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला सखूला घेऊन आम्ही जेजुरीला देवदर्शनाला जात होतो. तेव्हा वाटेवर वाल्हे गाव लागलं. ते तुमच्या मनात भरलं. आम्ही तो गाव आमच्या सखूबाईंच्या चोळीखणासाठी इनाम दिला आहे. तो गाव आता तुमचा आहे. येतो आम्ही. राजे सदरेत गेले. जणू काही घडलेच नाही असे राजे सांगू लागले. या संधीचा फायदा घेण्यासाठी आता आम्हाला हालचाल करायला हवी. या मोहिमा आमच्या लोकांनी आपणहून उचलायला हव्यात. रघुनाथ बल्लाळ अत्रे म्हणाले, राजे, आज्ञा करायची खोटी. आपल्या मनातील इच्छित सफल झालं नाही तर विचारा. आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा केली होती. अत्रे, आम्ही तुम्हाला दाभोळ मुलखात पाठवलं होतं, आठवतं? होय महाराज. मग तुम्ही मुस्तफाबाद बंदर आणि आजूबाजूचा मुलूक काबीज करून या. तुमच्यावर आम्ही ती जबाबदारी टाकीत आहोत. अत्रे आनंदाने उठले. इतर उत्सुकतेने राजांच्याकडे पाहत होते. राजे फिरंगोजींना म्हणाले, फिरंगोजी,
तुम्ही आपली सर्व कुमक गोळा करून चाकणवर तयार राहा. कदाचित आम्ही त्याही बाजूला येऊ. येसाजी, तानाजी, तुम्ही सर्व आपापले मावळे पागा जय्यत तयार ठेवा. हुकूम येईल तेव्हा क्षणाची उसंत लावू नका. काहीतरी घडणार याची सर्वांना जाणीव होती. त्यासाठी त्यांचे बाहू स्फुरत होते. फिरंगोजी म्हणाले, राजे, मग आज मला जाण्याची आज्ञा द्या. फिरंगोजी, तुम्ही तर घरचे, राहा ना 4 दिवस. नको राजे, अशा दिवसात फार दिवस गडावरून दूर राहणं बरं नव्हे. मग एक काम करा, आज तुम्ही निघतोच म्हणता, आम्हालाही गडावरून हलता येईल असं दिसत नाही. आज आमची सखूबाई सासरी जाते. आम्ही तिला पोहोचवायला जायला हवं. पण तुम्ही असाल तर सखूबाईला ती उणीव भासायची नाही. आज्ञा. जेवणे झाली. थोड्या वेळाने सखूबाई महादजींबरोबर जायला निघाल्या. सखूबाईंची ओटी भरण्यात आली. सखूबाई राजांच्या पाया पडल्या. सखूबाईंना जवळ घेत राजे म्हणाले, सखू, सुखी राहा, जपून राहा पोरी. राजांना पुढे बोलवेना. राजे गडाच्या खालीपर्यंत सखूबाईला पोहोचवायला गेले. फिरंगोजीच्या अश्वपथकासह जाणारे महादजींचे अश्वपथक दिसेनासे होईपर्यंत राजे पाहत उभे होते. राजांच्या आज्ञेनुसार रघुनाथ अत्रे दाभोळ उर्फ मुस्तफाबाद बंदरावर चालून गेले. अत्र्यांनी विजय मिळवला. मुस्तफाबाद बंदरावर आणि आजूबाजूच्या किल्ल्यांवर भगवे झेंडे फडकू लागले. त्या विजयाची बातमी गडावर येताच राजकारणाचा पट मांडला. राजांनी डबीर सोनोपंत यांना औरंगाबादेकडे रवाना केले. शहजादा बिदरला होता. राजे विजापूरकरांचा जो मुलूक जिंकित होते त्याला मोगलांचा कौल घेऊन ठेवावा. शहाजीराजांच्या कैदेच्या वेळी मुरादकडे मागितलेली जुन्नर अहमदनगरची देशमुखी मिळवावी असे राजांना वाटले. पण सोनोपंतांना निश्चित फरमान देताना फक्त जिंकलेल्या दाभोळ पट्टीला मंजुरी दिली. पण जुन्नर अहमदनगरच्या देशमुखीबद्दल एक अक्षरही औरंगजेबाने लिहिले नाही. राजांना याचा संताप आला. शहजादे औरंगजेबाला अक्कल शिकवण्यास धाडसी डाव राजांनी टाकला. हेरांच्याकडून सारख्या बातम्या येत होत्या. बहिर्जी नाईक आणि त्यांचे चतुर रामोशी कल्याण भिवंडीकडे नाना वेश धारण करून फिरत होते. जुन्नर अहमदनगरला राजांचे फकीर बैरागी संन्यासी संचार करीत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. एके दिवशी राजांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन पुरंदर सोडला. पुण्याला लाल महालात सारी कुमक आज्ञेप्रमाणे गोळा झाली होती. पुण्याहून पहाटे घोडदौड सुटली. चाकणला विसावा घेतला. फिरंगोजीने तेथे जमा केलेल्या राजांच्या घोडदळासह राजे जुन्नरवर चाल करून गेले. जुन्नरची इत्थंभूत माहिती राजांना मिळालेली होती. जुन्नर अगदी बेसावध होते. जुन्नर म्हणजे मोगलांची दक्षिणेतील एक मातब्बर पेठ, तटाने मजबूत असलेली. जेथे विजापूरकरांना जुन्नरकडे वाकड्या नजरेने पाहायचे धारिष्ट झाले नाही, तेथे शिवाजी ते धाडस करील असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. जुन्नर चारी बाजूंनी वेढले होते. पहाऱ्याच्या जागा चुकवून शिड्या लावल्या गेल्या. जुन्नरचा दरवाजा थोड्या चकमकीत उघडला गेला आणि मध्यरात्री राजे घोडदळाच्या सह जुन्नरमध्ये प्रवेश करते झाले. एकच कापाकापी सुरू झाली. जुन्नरची पागा मशहूर होती. अस्सल जातिवंत शेकडो घोडे पागेत होते. ठाण बंद होती. ती पागा राजांना मिळाली. 3 लक्ष होनांची मत्ता राजांना मिळाली. त्याखेरीज मौल्यवान कापड, जिन्नस, जडजवाहीर हे वेगळेच. पाहता पाहता जुन्नर लुटून ती लूट घेऊन राजे चाकणला आले. ऐश्वर्याने संपन्न असलेली जुन्नर पेठ एका रात्रीत दरिद्री झाली. चाकणला सर्व संपदा सुरक्षित ठेवून राजे पुण्याला आले. जुन्नरच्या मोहिमेनंतर थोड्याच अवधीत राजांनी फिरून अहमदनगरवर चाल केली. अहमदनगर म्हणजे मोगलांची अव्वल ठाणे. राजांनी त्यावर धाड घातली. पण अहमदनगर बेसावध नव्हते. राजांनी अहमदनगरात प्रवेश केला. अहमदनगरात शिवाजी आल्याचे कळताच नगर किल्ल्यात असलेला मोगल सरदार नौसीर खान राजांच्यावर चालून आला. राजांनी त्याचा पराभव केला आणि राजे माघारी आले. नौसीर खान बरोबर लढताना राजांचे अनेक लोक कामी आले होते. अहमदनगरला फारशी लूटही मिळाली नाही. पण मोगलांच्या ठाण्यांवर चालून जाण्याचा पराक्रम मात्र पदरात पडला. बिदरला जेव्हा औरंगजेबाला समजले तेव्हा तो संतप्त झाला. जुन्नर अहमदनगरवर केलेला हा हल्ला म्हणजे दक्षिण मोगलशाहीला आव्हानच होते.
औरंगजेबाने मुल मुल्तफ खान, नौसीर खान, मीर जुमला वगैरे सर्व सरदारांना शिवाजींचा बंदोबस्त करण्याबद्दल चिडून पत्रे लिहिली. शिवाजीचा मुलूक बेचिराग करून शिवाजीच्या माणसांची सर्रास कत्तल घडवण्याचा हुकूम औरंगजेबाने पाठवला होता. तोवर राजे पुण्यास येऊन पोहोचले होते. औरंगजेबाचा संताप राजांना माहीत होता. औरंगजेबाने करतलब खान, होशदार खान, रायकरण सिंह, शास्ता खान यांसारख्या सरदारांना सरहद्दीवर रवाना केल्याचे समजताच राजांनी दुसरा पवित्रा टाकला. बऱ्हाणपुरास औरंगजेबाच्या भेटीसाठी राजांनी आपला वकील पाठवला. वकिलाने जुन्नर अहमदनगर मारल्याबद्दल राजांना पश्चाताप होत असल्याचे सांगितले. झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला, पण केलेली लूट परत करण्याबद्दलचे अवाक्षरही काढले नाही. औरंगजेबाने सर्व विसरल्याचे भासवले. त्याचे लक्ष व्यग्र होते. डोळे आग्र्याकडे लागले होते. पातशहा शहाजहान आजारी असल्याची पक्की बातमी होती. मूर्तीपूजकांचा मित्र दारा प्रत्यक्षात सारी सूत्रे हलवीत होता. फार दिवसांपासून अल्लाने व त्याच्या रसूलने औरंगजेबावर महान जबाबदारी टाकली होती. ती खांद्यावर घेण्याची वेळ आली होती. राज्य हाती घेण्यासाठी बंड करणे भाग होते. आलमगीराच्या दैवी इच्छा आणि मानवी महत्वाकांक्षा फलद्रूप होण्याची ही वेळ होती. सारे विसरून क्षमा करण्याचे नाटक करणेच भाग होते. जुन्नर अहमदनगर मारून राजे पुण्याला आले. पुण्याला येताच राजांना तातडीने पुरंदरास जावे लागले. पुरंदरावर आनंद पसरला होता. गडावर तोफांचे आवाज होत होते. सईबाई प्रसूत होऊन राजांना पुत्ररत्न झाले होते. पहिला मुलगा थोरला गादीचा वारस जन्माला आला होता. बारशाची निमंत्रणे पाठवली गेली. बारशाच्या दिवशी मुलाचे नाव काय ठेवावे हे विचारण्यासाठी सारे जिजाबाईंच्याकडे गेले. क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळले. त्या म्हणाल्या, जेव्हा ते तिकडे घडले तेव्हाच हा राहिला. शुबा, तुमच्या दादा महाराजांचं नाव ठेवा. मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. जिजाबाईंनी संभाजीला उराशी कवटाळले. गमावलेला संभाजी परत आल्याचा भास झाला. संभाजी चांगल्या पायगुणाचा ठरला. पावसाळा संपायच्या आत कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. शहाजीराजांच्या सुटकेसाठी द्यावा लागलेला गड परत आल्यामुळे राजांच्या मनातले एक शल्य निघून गेले. सईबाईंना अशक्तपणा फार आला होता. संभाजीला दूध पुरत नव्हते म्हणून जिजाबाईंनी नरसापूरजवळच्या कापूरवहाळ गावच्या गाडे नावाच्या चांगल्या मराठा घराण्यातली धाराई नावाची स्त्री गडावर आणून ठेवली. धाराई संभाजीराजांची दूधाई बनली. संभाजीराजे पालथे होऊ लागले. पुढे सरकू लागले. त्यावेळी राजेही स्वराज्याच्या होईल तो विस्तार करण्यात गुंतले होते. अनेक मोहिमा आखल्या जात होत्या. विजयाच्या वार्ता गडावर येत होत्या. अत्र्यांनी दंडराजपुरी काबीज करून जंजिऱ्याला मोर्चे लावले होते. नव्या मोहिमांचा खर्च चालू होता. त्याचबरोबर रायगड, प्रतापगड हे 2 गड उभारले जात होते. पाठवावा तेवढा पैसा अपुरा पडत होता. एवढे ते प्रचंड काम होते. गडाचे काम थांबू नये म्हणून राजे फार जागरूक होते. मोरोपंत पिंगळे सर्व खबर देण्यासाठी जातीने पुरंदरवर आले होते. त्यांनी राजांच्या कानांवर सर्व हकीकत घातली. राजे निश्वास सोडून म्हणाले, मोरोपंत, आम्ही एवढी लूट आणतो, पण तुम्ही आमचा पाहता पाहता दिमाग उतरवता. महाराज, एवढी प्रचंड कामं उभी केलीत, त्याला खर्च व्हायचाच. आता कोट पुरा झाला आहे. वाडा, सदर, सजली की गड पुरा झाला. पंत, तुमच्या कामात अडचण येऊ नये असं फार वाटत होतं, पण काही दिवस काम बंद ठेवावं लागेल असं दिसतं. जशी आज्ञा. मोरोपंत किंचित नाराजीने म्हणाले. मोरोपंत, कष्टी होऊ नका. आम्ही प्रतापगडाचं काम शेवटास नेऊ आणि तेही तुमच्या हातून. राजांनी दिलासा दिला खरा, पण तेवढे बोलताना त्यांच्या मनाला पीळ पडला. ते तसेच उठून बाहेर आले. राजांचे पाय थबकले. वाड्याच्या चौकात संन्यासी उभा होता. राजे उद्गारले, कोण? रामशरण? जी. संन्यासी मुजरा करून म्हणाला. राजांनी त्याला खुणावले. राजांच्या पाठोपाठ संन्यासी चालू लागला. राजे बराच वेळ संन्याशाबरोबर बोलत होते. राजे जेव्हा खाली सदरेवर आले तेव्हा त्यांनी मोरोपंतांना हाक मारली. राजे आनंदाने म्हणाले, मोरोपंत, आम्ही मघा बोललो ते विसरून जा. गडाच्या कामाला लागा. त्यासाठी लागणारी संपत्ती आपोआप गडावर चालून येईल. आनंदित झालेले मोरोपंत नवा उत्साह घेऊन प्रतापगडावर गेले. गडावरून हुकूम सुटले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे मासाहेबांच्या दर्शनाला गेले. राजे म्हणाले, मासाहेब,
कल्याणहून शाही खजिना बाहेर पडल्याची वार्ता आली आहे. स्वराज्याच्या कामी तो आशीर्वादच ठरावा. शक्य झालं तर तसंच कल्याण भिवंडी मारूनच आम्ही परत येऊ. सईबाईंचा शंभूबाळांचा निरोप घेऊन राजे गडाखाली उतरले. दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहोकरे हे राजांचे सरदार आबाजी महादेव यांच्या नेतृत्वाने फौजेसह पुढे गेले होते. राजे आपल्या घोडदळासह कल्याणची वाट कापित होते. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद कल्याणमध्ये निश्चिंतपणे बसला होता. विजापूर दरबारचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलाबरोबर विजापूरच्या वाटेवर रवाना करून सुभेदार निश्चिंत झाला होता. खजिन्याबरोबर खुद्द त्याचा मुलगा मुल्ला याहिआ आपल्या पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना धीमेपणाने प्रवास करीत होता. गाड्यांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता. खजिन्याच्या अग्रभागी उमद्या घोड्यावर स्वार झालेला तरुण मुल्ला वारंवार मागे वळून आपल्या पथकावर नजर टाकीत होता. समोर वळण आले की हाती तळपते तेगे घेतलेली अश्वपथकाची तुकडी पुढे जाऊन रस्ता निर्धोक असल्याची खात्री करून घेत होती. मेण्यातून जाणारी तरुण सुभेदार सून मेण्याचे पडदे किंचित बाजूला करून घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहत होती. दोन्ही बाजूंच्या घनदाट रानातून शेकडो डोळे आपल्यावर नजर ठेवीत आहेत याची कुणालाच कल्पना नव्हती. घाटाची चढण लागली. अवजड बोजाने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. बैलांच्या पाठीवर चापकाचे पट्टे फुटू लागले. बैलांना दिलेल्या आवाजांनी रण दणाणून गेले. पाय रोवीत मार सहन करीत ती मुकी जनावरे कष्टाने पाऊल उचलीत होती. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. जेव्हा उभा चढ लागला तेव्हा खजिन्याचा भारीच गोंधळ झाला. अश्वपथक पायउतार झाले. गाड्यांच्या चाकांना दोन्ही बाजूंनी शिपायांचे हात लागले. थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. लवकर घाट पार होण्याची धडपड प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. तो चारी बाजूंनी हर हर महादेवची रणगर्जना उसळली. गदारोळ उसळला. जे स्वार होते त्यांनी शस्त्रे परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती आला. गाड्यांचे मोहरे फिरले. खजिना परत कल्याणची वाट चालू लागला. कल्याण नगरात 2 प्रहराच्या वेळी नीरव शांतता नांदत होती. बाजार रिकामा होता. मराठा घोडेस्वारांची एक तुकडी अशा निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली. द्वाररक्षकांची एकच धावपळ उडाली. दरवाजा बंद करून घ्यायलाही उसंत मिळाली नाही. चारी बाजूंनी दबा धरलेले घोडदळ कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळले. कल्याण शहर काही क्षणातच घोड्यांच्या टापांच्या आवाजाने भरून गेले. सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला. कल्याणच्या नगरखान्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. कल्याण काबीज झाले. त्याचवेळी भिवंडीही काबीज झाली. कल्याणच्या वाटेवर असलेला राजांनाही विजयाची वार्ता सांगण्यासाठी अश्वपथक दौडले. दुसऱ्या दिवशी राजांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. आबाजी महादेवाने कल्याण बरोबरच्या माळावर एक सुशोभित शामियाना उभा केला होता. कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाना राजांची प्रतीक्षा करीत होता. दुसऱ्या दिवशी सूर्य माथ्यावरून कल्ल्यावर राजे येत असल्याची बातमी घेऊन 2 स्वार कल्याणवर आले. आपली पागोटी सावरून आबाजी महादेव हे दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहोकरे यांच्यासह शामियान्याच्या समोर उभे राहिले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा अमाप आनंद ओसंडत होता. राजाचे अश्वपथक दिसू लागले. अश्वपथक धीम्या पावलांनी येत होते. राजांचे लक्ष कल्याणवर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोडी नजीक येताच सर्वांनी राजांना मुजरे केले. तुताऱ्यांचा आवाज झाला. कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला. आबाजी महादेवांनी पुढे होऊन राजांच्या घोड्याची ओठाळी धरली. राजे पायउतार झाले. आबाजींच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, आबाजी, आता तुम्ही घोडं धरणं योग्य नव्हे. महाराज, का का कल्याण सुभ्याचे सुभेदार असली कामं करतात का? आपली कृपा महाराज. असले 10 सुभे देव केलेत तरी आपलं घोडं धरण्याची संधी मिळते तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. आबाजी, तुम्ही आणि लोहोकरे बंधूंनी केलेला पराक्रम समजला. तो ऐकून आम्हाला समाधान वाटलं. फार कामी आले. फक्त 15. राजे खिन्नपणे हसले. आबाजी, एका सुद्धा जीवाचं आम्हाला फार मोल वाटतं. रक्ताच्या अभिषेकाखेरीज रणक्षेत्र प्रसन्न होतच नाही का? चला आबाजी, जगदंबेची इच्छा. राजे शामियान्यात आले.